स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी आपण काल बघितलंय की उलट्या होण्याची कारणं. त्यामध्ये आपण ॲसिडिटीसाठी केलंय, पण ते आपण त्या प्रोग्रामिंगवर केलंय. तर आज आपण पर्टिक्युलर ॲसिडिटीमुळे भरपूर त्रास होतात ना. तुमच्या पित्ताशयात खडे तयार होतात, नंतर त्याचं ऑपरेशन करावं लागतं, तुम्हाला तिखटापासून वंचित राहावं लागतं, तुम्ही मसालेदार चमचमीत पदार्थ खाऊ शकत नाही. म्हणजे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम थोडक्यात कोलॅप्स होते. तर ही डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला कोलॅप्स करायची नसेल तर तुम्ही ओपोनोपोनो जरूर करा. जर ॲसिडिटी होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर प्रथम शांत बसा, डोळे मिटा आणि विचार करा की मला काय ॲसिडिटी होतीये, मला ॲसिडिटी होण्याची कारणं कोणती आहेत. मी अति विचार करतो का, मी स्ट्रेस घेतो का, किंवा मला काही दडपण आहे का, मी रात्रभर जागतो का, मी खूप वेळ फोन बघतो का, खूप वेळ स्क्रीन जवळ असतो का. अशी अनेक कारणं. ह्या कारणामुळे तुम्हाला काय होतं, तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडते आणि मग तुम्हाला ॲसिडिटी होते. तर त्यातलं कारण शोधा. स्वतःला आधी माफ करा की मी हे असं करणार नाहीये, कारण मला सुंदर जीवन जगायचं आहे. शांत बसा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला माफ करून म्हणा की ही जी ॲसिडिटी मला होत आहे याला जबाबदार मीच आहे. यासाठी माझं वागणं, खाणं पिणं ह्याला योग्य प्रकारे करणं ही माझी जबाबदारी आहे, पण मी त्याकडे दुर्लक्ष करते आणि त्याचा परिणाम माझ्या बॉडीवर दिसतो. तर हे टाळण्यासाठी मी जी कृती करावी लागणार आहे ती कृती करण्यास मी तयार आहे. म्हणजे एक मराठीत म्हणतात, लवकर निजे लवकर उठे त्यास धन आरोग्य संपदा भेटे. तर ह्या उक्तीचा मी आजपासून स्वीकार केलेला आहे. आता हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि असा विचार करा की प्रत्येक श्वासासोबत माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम हील होत आहे, माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम हील होत आहे आणि मी ॲसिडिटीपासून मुक्त होत आहे. आणि उच्छ्वासासोबत ती ॲसिडिटी धरणी मातेमध्ये विलीन करा. आता हा दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा, डोळे उघडा, ही व्हायब्रेशन्स अनुभवा. त्यानंतर परत हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, ही जी ॲसिडिटी होते ह्याचा मी स्वीकार केलेला आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा स्वीकार करता तेव्हा ते निम्म दुखणं कमी होतं. तर मी आजपासून ॲसिडिटी होण्याची जी कारणं आहेत ती माझ्या लक्षात आल्यामुळे ती मी टाळणार आहे. आणि म्हणा, आईस ब्ल्यू, आईस ब्ल्यू, आईस ब्ल्यू, आईस ब्ल्यू. दोन्ही हात रब करा, डोळ्यावर ठेवा आणि म्हणा, थँक्यू ओपोनोपोनो, थँक्यू युनिवर्स की तू मला या माझ्या ॲसिडिटीमधून मुक्तता इतक्या लवकर दिलीस याबद्दल. थँक्यू माय बॉडी, थँक्यू.